नमस्कार मित्रांनो, मी प्रतिभा आपल्या महासरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। तर मित्रांनो, आपण आज मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत प्रशिक्षणासाठी किती दिवसांमध्ये फोन येतो हा जो प्रश्न आहे, जो लोकांकडून सर्वाधिक विचारला गेलेला आहे, त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आज पाहणार आहोत। तर आणि या योजनेसंदर्भातचे वेगवेगळे जे प्रश्न आहेत त्या संबंधित जे देखील आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, तुम्ही सीएससी सेंटरमध्ये अर्ज केल्यानंतर जो आहे तुम्ही वाट बघत असाल की आता आम्हाला कॉल कधी येणार आणि शिलाई मशीनचे 15,000 रुपये कधी मिळणार। तर मित्रांनो, अर्ज केल्यानंतर तुमचा जो अर्ज आहे तो 3 स्तरीय त्या ठिकाणी तपासणी केली जाते। त्यामध्ये पहिली जी तपासणी आहे ती गाव किंवा शहर पातळीवर छाननी केली जाते, ज्यामध्ये गावात अर्ज करणाऱ्या लोकांच्या फॉर्मची ग्राम प्रमुखाद्वारे छाननी केली जाते, तर शहरात ही प्रक्रिया नगराध्यक्ष किंवा प्रभाग सदस्याद्वारे केली जात असते। दुसरी जी तपासणी आहे ती म्हणजे जिल्हा स्तरावर छाननी केली जाते। म्हणजे पहिली तपासणी पूर्ण झाल्यानंतर तुमचा फॉर्म हा जिल्हा स्तरावर जातो। तुमच्या फॉर्मची जिल्हा स्तरावर छाननी केली जाते, जी जिल्हा दंडाधिकारी डीएम द्वारे मंजूर केली जाते। तिसरी जी छाननी आहे ती राज्य स्तरावर केली जाते। शेवटची ही छाननी झाल्यानंतर म्हणजे तपासणी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचा अर्ज हा पूर्णपणे मंजूर होतो। आता प्रशिक्षणाचा कॉल नेमका कधी येतो, तर 3 स्तरावर ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो ब्लॉक स्तरावर परत येतो। तुमच्या फॉर्मची स्थिती आणि नोंदणी क्रमांकावर आधारित तुम्हाला प्रशिक्षणासाठी बोलवलं जातं, ज्यामध्ये प्रत्येक बॅचमध्ये 30 ते 40 उमेदवारांना प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं जातं आणि त्यांचे प्रशिक्षण सुरू होण्याच्या 2 ते 3 दिवस आधी त्यांना त्या ठिकाणी बोलवलं जातं। एका बॅचचे ट्रेनिंग पूर्ण झाले की पुढच्या बॅचला त्या ठिकाणी बोलवलं जातं। तर हा कॉल किती दिवसांनी येतो त्याबद्दल देखील आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्याचप्रमाणे ट्रेनिंगची जी संपूर्ण माहिती आहे, ट्रेनिंग झाल्यानंतर एक्झाम वगैरे त्याची सर्व माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। तर मित्रांनो, ही जी PM विश्वकर्मा फ्री शिलाई मशीनची योजना आहे ती वेळ का घेते एवढं, म्हणजे कॉल येण्यासाठी एवढा वेळ का घेत आहे, तर मित्रांनो, अर्जांची संख्या या ठिकाणी वाढलेली आहे, त्यामुळे पडताळणी प्रक्रियेत देखील आता वेळ लागत आहे। जिथे पूर्वी कमी अर्ज येत होते तिथे आता लाखो अर्ज येत आहेत। त्यामुळे काही वेळा प्रशिक्षणासाठी कॉल येण्यासाठी 2 ते 6 महिने याचा कालावधी लागू शकणार आहे। तुम्ही तुमच्या फॉर्मची स्थिती ऑनलाईन देखील तपासू शकता, जेणेकरून तुम्ही तुमच्या अर्जाच्या स्थितीचा मागोवा ठेवू शकणार आहात। तुम्हाला तुमच्या प्रशिक्षणासाठी कॉल येत नसल्यास तुम्ही संयम राखणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण ही एक सरकारी प्रक्रिया आहे आणि कोणताही फॉर्म कसून छाननी केल्याशिवाय पुढे पास केला जात नाही। त्यामुळे तुम्ही सर्वांनी 2 ते 6 महिन्याच्या कालावधीकरिता वाट पाहणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच तुमचा फॉर्म म्हणजे पास होऊन व्हेरीफाय होऊन तुम्हाला त्या ठिकाणी कॉल येईल। तर मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि याच योजनेच्या आणि जे इतर सरकारी योजनांचे GR आहेत त्यांच्या माहितीसाठी त्याचप्रमाणे जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज भरलेला असेल तर तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे, कारण की पुढे या योजनेचे जे अपडेट आहे ते आपण घेऊन येणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करा आणि पटकन सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।